माझी वेळ चांगली आहे म्हणून ही माझ्या, पण त्यांना ही गोष्ट माहिती नाही जेव्हा होती तेव्हा पण ही माझ्या सोबतच होती. के भी करीब हमेशा के साथ जन्म. आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे 8.22 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि फोटोच्या लेअरला खाली आणायचे काय अशा प्रकारे. परत इथे तुम्हाला फोटो ॲड करायचे आहे. प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे. प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. फोटोवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्याच्यानंतर दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर असे सर्व तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्यानंतर सगळ्यात स्टार्टिंगला यायचं आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला 8.22 सेकंदावरती यायचं आहे. आता तुम्हाला जे मी इमोजी PNG दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारची आपली PNG आहे. PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. पहिल्याच फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता हा इफेक्ट काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तुम्हाला हा 2 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत बॅक यायचं. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. म्हणजे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं 3 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता तुम्हाला 4 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. इथं तुम्हाला 4 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 5 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 16.9 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता तुम्हाला 6 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 18.8 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि आता सगळ्यात लास्टचा जो इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे आणि तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट 20.27 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. वरती तुम्हाला 2 लेअर दिसणार. ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आणि इथून पेस्ट लेअर करायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला काय काय दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 8.22 सेकंदावरती आल्याच्यानंतर 2 नंबरची जी लेअर आहे त्याला इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला जे मी व्हिडिओ क्लिप दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग ओपेसिटीवरती यायचं आहे. लायटनवरती जाऊन इथं स्क्रीन करायचं आहे. आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे.
केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.